चला श्री विठ्ठल सुप्रभात. नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. तर चला मंडळी, आजचा आपला 100वा दिवस, डे 100. आज आपण सेंचुरी मारलेली आहे आणि खूप सुंदर. चला मंडळी, आजचा आपला 100वा दिवस. असं बोलता आजचा 100वा दिवस आला बाबा. तर चला, अशा प्रकारे आजचा आपला प्रवाससुद्धा सुरू झालेला आहे. आज आपण आहोत, म्हणजे काल आपण आलतो नेमावर, हांडिया इथं आलेलो होतो. आता इथून पुढचा प्रवास सुरुवात. तर चला जाऊयात पुढं. जरा पुढं गेल्यावर तुम्हाला भेटतो नक्की, काहीतरी दाखवतो, बघू भेटलं तर नर्मदा मैया इथून. तर चला मंडळी, भेटू पुढं नर्मदे हर. मंडळी, सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत आपल्या जागेवर, पण ढगांच्या मागं लपलेले आहेत. तरी चला मंडळी, आजच्या आपल्या 100व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता, ऊर्जित करण्याकरता आलेले आहेत. स्वागत आहे त्यांचं. तरी मंडळी चला, खूप आज आनंद होत आहे का आज आपण सेंचुरी मारली. चला, जास्त दिवस नाही राहिले आता 100वा दिवस. इथून पुढं 8 दिवस, म्हणजे 108 दिवसात आपली परिक्रमा पूर्ण होणार आहे. जास्त नाही, 8 दिवस राहिले. फक्त किलोमीटर कमी राहिले आपल्या हातात. चालतंय, चला हळूहळू चालू. जरा 15-15, 16-16 किलोमीटर चालू आहे दिवसाला, जे होऊन जाईल. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमा सेवा की भोजन एवं ठहरने की व्यवस्था ग्राम चौकी. आपल्याला हे लागणार होतं. आपण जिथून निघालो तिथून फक्त 3 किलोमीटरवर होतं. तर चला, त्यांनी तसं पण आवाज दिलेला आहे, कॉल झालेला आहे. जाऊया, जरा चाय पाणी करू, पुन्हा निघू. चला, नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चौकी येथे हा आश्रम. जास्त नहीं बाबा, कितना दिन हुए आश्रम खोले? 1 महीना 1.5 महीने करीब हो गए बाबा. 1.5 महीना करीब. देखो, बहुत अच्छी सेवा चल रही है. मैया की कृपा और चल रहा है आश्रम. नहीं, हम बहुत सुन रहे आश्रम बंद हो रहे. ऐसे बंद होने में आपने आश्रम खोल दिया, बोलो अभी क्या? हाँ, मतलब कुछ बंद नहीं हो रहे, जो बंद हो गए वो चालू हो रहे, नए चल रहा है बाबा, चलाएंगे. आप बहुत. नर्मदा मैया किधर ना किधर चालू ही करेगी. नर्मदा मैया किसी को नाराज नहीं करेगी. नहीं मैया परिक्रमा वासियों की बराबर आगे देखरेख करती रहती है. जी जी. कभी मैया. और बहुत बढ़िया आश्रमचा आवारा दाखवतो तुम्हाला. हे बघा, अतिशय सुंदर. तिथं आतमध्ये रूम आहे. आता रूममध्ये जात नाही मी. ही एक रूम आहे. इथं बाहेरचा आवारा आहे. अतिशय सुंदर हा अन्नकक्ष. नर्मदा माहिती फोटो बघा, किती अद्भुत आहे. नर्मदे हर. चला, खूप सुंदर आश्रम आहे. आणि बाबाजी तर बाबा आता पोस्ट करत होते का दुपारी जेवूनच जा. म्हटलं इथून निघालेलं बरं आहे, कारण की जास्त चाललो नाही आपण. अतिशय सुंदर आश्रम आहे. चौकी येथे आपल्या नेमावर इथून निघालो तर तिथून जास्त नाही 3 किलोमीटरच्या अंतरावर हा आश्रम आहे. चला जाऊयात पुढं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. कम से कम आता नर्मदे हर आपल्याला झालेले आहेत 1.5-2 तास. आणि आपण चाललो 6 किलोमीटरच्या वरती. पण ते 6 किलोमीटर आपण नर्मदा मैयापासून दूर चाललो. आता दूर खरं जे बोललेले नाही का, हांडियापासून तुम्हाला वर जावं लागेल. आपण हांडियापासून जे आपण डाव्या हाताने वर चाललो आहे, कारण की आपल्याला त्या डॅमचा जो पाणी आहे पसरलेला, म्हणजे तो ओंकारेश्वरचा डॅम आणखीन एक डॅममध्ये आहे. म्हणजे हे डॅमच्या पाण्यामुळे आपल्याला पूर्ण वळसा घ्यायला जायचा आहे. तो वळसाच खूप मोठा आहे बरं का. नाहीतर सरळ बघितलं तर सरळ ओंकारेश्वर 70-80 किलोमीटर 90 किलोमीटर आहे. पण तो वळसा जो आहे तो 100 किलोमीटरचा वळसा आहे. तर तोच वळसा घेण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. आता नर्मदा मैया आपल्याला जवळ नाही आहे, आता संपलं. आता थेट नर्मदा मैया आपल्याला ओंकारेश्वरलाच भेटेल. जर याला कदाचित डॅमचं जर पाणी आपल्याला दिसलं तर दिसला, नर्मदा मैयाच्या डॅमचं पाणी तो पसरलेला आहे. पण तो सुद्धा म्हणजे आशा कमी आहे त्या गोष्टीची. दिसला तर ठीक आहे, पण मला नाही वाटत आता इथून पुढं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होईल.
तिकीट आता ओंकारेश्वरलाच नर्मदा माईचं दर्शन होईल. तर चला जाऊया पुढं. नर्मदे हर. छोटीशी कुटिया. नर्मदे हर. नर्मदा एक्सप्रेस. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. महानर्मदा अन्नक्षेत्र रत्तातलाई हा अन्नक्षेत्र आहे, आलेला आहे रत्तातलाई. चला जाऊया आतमध्ये, पाहू काय नियोजन. नर्मदे हर. मस्त छप्पर भेटलेला आहे आपल्याला. नर्मदे हर. चला लगेच भोजनाला बोलवलेलं आहे, जेवण करायला जाऊयात. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपली दुपारची भोजन प्रसादी विश्रांती अगदी जोराशोरात झालेली आहे. मस्त कपडे धुवून झालेले आहेत रत्तातलाई येथे. हे काही इथं कपडे धुतले मस्त. इथं केळी. खूप सुंदर आश्रम आहे, गृहस्थी आश्रम आहे. एक गृहस्थी आश्रम सेवा देतात, खूप सुंदर एकदम सेवा देतात. तर चला जाऊयात पुढं. जरा आता ऊन आहे, तर उन्हामध्ये खाली मुंडी घालून आपण चालूयात. नंतर भेटू तुम्हाला. रत्तातलाई नर्मदे हर. संपूर्ण जंगल चालू झालेलं आहे पुन्हा आपल्याला. आणि हा जंगल पूर्ण डॅमच्या साईडला संपूर्ण मोठा जंगल आहे. आणि याच जंगलातून हा रोड चालू आहे. एवढा ऊन पडतोय, एवढा मोठा जंगल आहे. झाडं लय बारकी बारकी, अजिबात सावली नाही. खूप मोठा जंगल. किती वळसा घालून चाललोय आम्ही, खतरनाक वळसा घालून चाललोय डॅममुळं. चालते चला भेटूयात पुढं. मव्याचे झाड. श्री विठ्ठल नर्मदे हर. किती नदीचं पात्र मोठं आहे हो, पण पाणी नसल्यावर कसं वाटते बघा, आहे की नाही. पाणी नसल्यावर कसं एकदम विरान खंडर वाटते. तसंच एक पॉईंट तुम्हाला याच्यावरून सांगतो. चला जरा पुढं एवढा ब्रिज पार करतो. चलो श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान वाजलेले आहेत 5:30. आणि मगाशी जो आपला विषय राहिलेला त्या विषयाकरता आपण हात घालूयात. मगाशी आपण ती नदी पाहिली. नदीमध्ये संपूर्ण पाणी लगभग आटलेलं होतं, फक्त खडकं दिसत होते. तर श्री गुरु कदम माऊलींच्या मुखातून नर्मदे हर आपण एक शास्त्रकार ऐकलेलं. आणि ते शास्त्रकार मी 1-2 कीर्तनात सुद्धा सांगितलेलं. काय आहे की नाही, कोणा लक्षात असेल तर बघा. शास्त्रकार असं आहे, कोणाची शोभा कशात आहे याचं शास्त्रकार होतं. आणि हे 6-7 शास्त्रकार सांगून मानवी देहाची शोभा ही कशात आहे, तर असा हा शास्त्रकार होता. तो शास्त्रकार आपण पटापट बोलू आणि पटापट सांगूया. तर असं आहे बघा मंडळी. शास्त्रकार सांगतात, नारी लज्जया साधुश्च क्षमया सरक कमलेन नृपो विमलेन धेनु शृंगेन कमलम भृंगेन आणि सरिता जलेन. असा हा शास्त्रकार आहे. ह्या सगळे हे सगळे दृष्टांत आहेत. दृष्टांताच्या शेवटी नरो गुणेन शोभतेचे भुई, म्हणजे मानवी देह हा कशाने शोभून दिसतो, तर गुणवत्तेने शोभून दिसतो. तर सर्वप्रथम सांगितलेलं आहे नारी लज्जया. माता माऊली कशाने शोभून दिसते, मी कीर्तनात मांडलेलं होतं बरं का. लाखाच्या साडीने नाही, कशाने नाही बरं का. माता माऊली ही लाजेने शोभून दिसते. जा मेल्या नुसतं थोबा रांबूट अजिबात शोभून दिसत नाही. हां हो, अजिबात शोभून दिसणार नाही माता माऊली याच्याने. तर माता माऊली शोभून दिसते लाजेनेच. तर चला पुढं जाऊया. नारी लज्जया साधुश्च क्षमया. साधूवर्य साधू जीवन कशाने शोभून दिसतो, तर क्षमेने. समाजाने नाना अपराध करावे पण साधूने ते पोटात घालावे का, ह्याच्याने साधू शोभून दिसतो. नारी लज्जा साधुश्च क्षमया. सरक कमलेनं सरोवर कशाने शोभून दिसतो, पाणी आहे,
भरपूर एकदम काय खासदाराच्या बंगल्यासमोर सरोवर आहे त्याच्याने शोभून नाही दिसत. तर सरक कमल आहे ना, त्याच्यात जर उत्तम कमल उमळले असतील, कमल तर त्याच्यात उगवले असतील तरच. म्हणून तर बघा ना, नगरपालिकावाल्यांना सांगायची गरज नाही लागत का आपल्या तलावामध्ये जे आर्टिफिशियल फाउंटन लावतात, पण त्या फाउंटनचा आकार कसा असतो, कमळासारखाच असतो. त्यांना सुद्धा माहिती आहे की याच्यात कमळ शोभून दिसतो पण डुप्लिकेट फाउंटन. पण ठीक आहे, फाउंटन सरोवर कशाने शोभून दिसतो तर कमळाने. चला पुढं. नारी लज्जया साधुश्च क्षमया सरक कमल येणारमध्ये नृपो विमलेन. नृपो म्हणजे राजकीय व्यक्तिमत्व, राजा, नगरसेवक, आमदार, खासदार कोणी. तर नृपो विमलेन म्हणजे निर्मलतेनं, जास्त विस्तार करत नाही. नृपो विमलेन, विमलते म्हणजे विमल शब्दाचा अर्थ निर्मलता. हात दुखला तर चला. नृपो विमलेन. धेनुशृंगेनं म्हणजे गाय कशाने शोभून दिसते तर तिला शिंग एकदम प्रॉपरली असते ना, त्याच्यात ती शोभून दिसते. बाकी इतर गोष्टीने ती शोभून दिसत नाही असं काही नाही. पण तिचे शिंग जर एकदम प्रॉपरली असतील, एकदम टवटवीत, तर ती शोभून दिसते. धेनुशृंगेनं. त्याच्यानंतर कमलम भृंगेनं. कमळाची शोभा कशात आहे तर कमळाची शोभा याच्याने आहे का त्याच्या सभोवताली भुंगे जर येऊन गुंजारव करत असतील तर त्याची शोभा त्याच्यात आहे, अन्यथा नाही. कमलम भृंगेनं. त्याच्यानंतर पुढं सरिता जलेनं. पॉईंट आऊट करा या गोष्टीला. सरिता जलेनं फार मोठा पात्र आहे, खूप मोठी नदी आहे, खूप मोठी. एवढा पार एकदम 2-2 किलोमीटर तिथं पात्र आहे. पण महाराज त्याच्यात जलच नाही, त्याच्यात पाणीच नाही, तर ती सरिता कशाने बरं का. तर सरिता त्याच्याने शोभून सरिता म्हणजे नदी, सरिता नदीचं नाव आहे. तर सरिता जलेनं, तर सरिता शोभून दिसते जलाने, पाण्याने. जशी माझी नर्मदा मैया जो 12ही महिने खळखळ वाहत असते, 12ही महिने माझ्या नर्मदा मैयामध्ये पाणी असतं बरं का. म्हणून माझी नर्मदा मैया येते. हे पॉईंट आऊट मला तुम्हाला सांगायचं होतं. आता पुढचं काय, नरो गुणेनं शोभतेचे भुई म्हणजे मानवी देह हा मानवी जीवन हे गुणांनी शोभून दिसतो, अवगुणांनी नाही. एवढं पॉईंट मांडायचं होतं आपल्याला. सरिता जी दिसली त्याच्यात पाणी नव्हतं, त्याच्यावरून हा सगळा विषय निघाला. खूप पटापटा सांगितलं कारण की ब्लॉग जास्त मोठा होईल. तर चला मंडळी, असा शास्त्रकार आहे. जर तुम्हाला शास्त्रकार आवडला असेल तर खरंच आपल्याला जरा काहीतरी कमेंट करा या शास्त्रकाराबद्दल. तर नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आस्थाला जात आहेत, खूप सुंदर एकदम जंगलामधून. तर चला, आज सूर्यनारायण भगवंताचा निरोप घेतोय आठवणीत. नर्मदे हर. काय पोरगी धावत आली ही. नर्मदे हर, नर्मदे हर. ये आ जाओ. हो महाराज, बिस्किट आहे क्या. एवढा वास येतो या झाडाचा, मव्याचा. मग पडतोय ना सगळं खाली, जबरदस्त वास येतो. म्हणजे गोड आहे पण जरा तसाच वास येतोय. मवा खूप झाड आहे तिथं, मव्याचे खूप झाडं. काही मंडळी तर जमा पण करतात इकडली लोकल लोक. आणि काय सूर्यनारायण भगवंताने एकदा आस्थाला जाताना दर्शन दिलेलं आहे, खरं एक नंबर. वा, अतिशय सुंदर. हां, परत का आलो याच्यासाठी आलो. सूर्यनारायण भगवान, हे बघा चंद्रदेव आज एकत्रच आलेत दोन्ही. सूर्यनारायण भगवान. चला, नर्मदे हर. लाल चिरम्या. लाल मिरचीचं शेत आहे सगळा. खूप मोठा शेत आहे लाल मिरचीचा. हा एक वेगळा शेत आहे आणि सगळा लाल मिरच्यांचा. ही लाल मिरची आहे पण मोठी, ढोबली म्हणजे जरा मोठी. आणि आपला आलेला आश्रम हे बघा. चला आश्रमात जाऊया. अन्नक्षेत्र जवळ जाऊन वाचतो.
हे सूर्यनारायण भगवंताने ऊन टाकले, किती सुंदर टाकले बघा आता. अन्नक्षेत्र श्री जंभेश्वर मा नर्मदा सेवा आश्रम ग्राम जामली जिल्हा हरदा. तर चला आपला आश्रम पण आलेला आहे, जाऊयात आश्रममध्ये. तर चला मंडळी, आजचा दिवससुद्धा आपला मस्त गेलेला आहे. आश्रमात जाऊ, सेटलमेंट करू, नंतर बोलतो नर्मदे हर. कल्पाविषय भावे त्या कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राचसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा मनितया असावे कल्याण, जामुखे निदान पांडुरंगा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. मागणे हे एकतुदपती आहे, देतील तरी कपा हे पांडुरंगा. या संतांची निर्विहेची मदत देई, अनिक तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मद ठेवेल पायी संतांची या संतांची निर्विहेची मदत देई, अनिक तुझे काही न मागू देवा. पुंडली कवर्धा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. नर्मदा मैया की जय. रेवा मैया की जय. हर 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 नर्मदे हर, जटाशंकरे हर, मात गंगे हर, नमः पार्वती पते हर हर महादेव. बाबा कितना रोटी खाया? 11. तो 11 रोटी नहीं, 12 खाने का तो अच्छा रहता है. तो बाबाजी चपात्या लाटल्यात ह्या बाबाजींने. आपने जो चपाती बेला है, हमारे घर में भी इतना पतली कोई नहीं बेलता. काय चपात्या बनवल्या सुंदर सुंदर, एकदम चपट्या चपात्या. गुळ तर एवढं बिना केमिकल बिना कलर गुळ, नॅचरल गुळ, एकदम नॅचरल गुळ. क्या मजा आली खायला, गुळ खायला खूप सुंदर. आप इधर भोजन 3 साल से बना रहे? बहुत खूब बहुत खूब. आश्रम अतिशय सुंदर आणि भंडारी तर एकच नंबर माणूस आहे. जबरदस्ती खिला रहे हैं. खाओ बाबा खाओ, प्रेम से प्रेम से. बाबा एक रोटी डाल दो प्रेम से आप. प्रेम प्रेम देखो उड़ गए प्रेम. चपात्या एवढ्या पातळ आहेत ना, खतरनाक सुंदर. खरंच खूप पातळ चपाती लागतात. कसे काय लागतात काय माहिती खरंच. मेरे को तो लगा मशीन का चपाती है, लेकिन बहुत सुंदर. इतना पतला बेलना, इसके लिए बहुत प्रैक्टिस चाहिए. तर मंडळी तोतापुरी. तोतापुरी आंबा, तोतापुरी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजचा आपला 100वा दिवस आणि 100वा दिवस पार पडलेला आहे अगदी आनंदामध्ये. खूप सुंदर आश्रम आहे हा. मगाशी आपण सांगितलं इथं खरंच खूप सेवाभाव आहे. खूप मजा आली आश्रमामध्ये. अजून झोपायचं आहे. चला आता जास्त काही तुमच्याशी बोलत नाही, उद्या भेटू आपण. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. शुभरात्री सर्वांना.